गुरुदेवा, गुरु दत्तात्रेया, श्रीपाद श्री वल्लभा श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज आज येथे उपस्थित असलेल्या सर्व साधकांचे आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलवर मी स्वागत करतो। आज एक महत्त्वाचा असा भाग्यवान आणि शक्तिशाली प्रयोग तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणतेही काम करण्यासाठी तंत्राचा आणि मंत्राचा वापर फार पूर्वीपासूनच लोक करत आहेत, पण आज माणूसच माणसाच्या जीवावर उठलेला आहे। प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाच्या प्रगतीवर जळत आहे। आता हा जळून काहीही होणार नाही। जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच, पण जर कोणाचं वाईट करण्याच्या हेतून जर कोणी माणूस मांत्रिकाकडे जात असेल तर शेवटी त्यांचा नाश हा ठरलेलाच आहे। त्यामुळं आपण फक्त त्या ठिकाणी जाऊन आपला मार्ग मोकळा करून घ्यावा ही तुम्हाला मी विनंती करतो। बाकी सर्व काही तुमच्या कर्मावर मी सोपवतो। आजच्या व्हिडिओमधला प्रयोग जो तुम्हाला मी सांगणार आहे तो खास करून सर्व महिलांसाठी प्रयोग असणार आहे। तेव्हा पुरुषांनी जरी हा प्रयोग ऐकला तरी पुरुषांनी आपल्या स्त्रीला, आपल्या बहिणीला, आईला आणि पत्नीला हा उपयोग सांगावा आणि हा गुप्तपणे प्रयोग तुम्हाला करायचा आहे। ज्या महिलांना आपलं नशीब बदलवायचं असेल त्या सर्व महिलांसाठी हा प्रयोग आहे। हा प्रयोग विश्वास ठेवून जर तुम्ही केलात तर प्रयोग सोपा आहे, पण करण्यासाठी थोडा विचित्र असा प्रयोग आहे। जर एखाद्या महिलेचे नशीब तिच्या बाजूने नसेल आणि अनेक प्रयत्न करूनही जर तिला यश मिळत नसेल तर तुमच्या अशा मैत्रिणीचा तुम्हाला या प्रयोगासाठी वापर करायचा आहे, जी भाग्यवान आहे, आनंदी आहे आणि तिच्या आयुष्यात, तिच्या करिअरमध्ये ती यशस्वी आहे आणि खास करून ती निरोगी आहे। अशाच मैत्रिणीचा वापर या प्रयोगासाठी करायचा आहे। इथं आपल्या मैत्रिणीचं आपल्याला नुकसान काहीही करायचं नाही। प्रयोग थोडासा किचकट आहे, पण सोपा प्रयोग आहे। अशी मैत्रीण जी तिच्या करिअरमध्ये, तिच्या आयुष्यामध्ये यशस्वी आहे, आनंदी आहे आणि तिच्या घरात कोणत्याही प्रकारची कटकट नाही, अशा मैत्रिणीच्या घरी तुम्हाला जाऊन तुम्ही तिच्याकडे अशा प्रकारे नाश्ता करायचा आहे जेणेकरून तुमचे कपडे खराब होतील। कोणतंही कारण किंवा कुठल्याही प्रकारे तिच्या घरी गेल्यानंतर तुमच्या कपड्यावर तो नाश्ता किंवा कोणतीही वस्तू तुम्हाला सांडून घ्यायची आहे जेणेकरून तुमचे कपडे तिथे खराब होतील। कपडे खराब झाल्यानंतर तुमच्या मैत्रिणीला तुम्ही रिक्वेस्ट करा की तिला तिचे कपडे त्या दिवशी चेंज करण्यासाठी द्या म्हणून। तुमची मैत्रीण तुम्हाला तिचे कपडे घालायला देईल। ते कपडे जे काही असतील, जसे असतील ते तुम्ही कपडे घालायचे आणि त्या मैत्रिणीच्या कपड्यांना घालून तुम्ही घरी यायचं। घरी आल्यानंतर तुम्ही साज शृंगार करा, म्हणजेच मेकअप करा आणि त्या कपड्यांवरच तुमच्या घरातील देव्हाऱ्यामध्ये तुमची जी देवी असेल त्या देवीची पूजा करा। देवीची पूजा करत असताना तुमच्या देवीला तुम्ही हात जोडून विनंती करा की तुमचे जे काही दुःख आहे ते दुःख ह्या कपड्यांमध्ये मी भरलेले आहे। देवीला प्रार्थना केल्यानंतर त्या कपड्यांचा वापर करून तुम्हाला तुमच्या पतीसोबत काही काळ घालवायचा आहे। ज्या वेळेला तुमचा पती तुमच्या सोबत असेल आणि तुमच्या पतीने जर तुम्हाला भैरवी म्हणून संबोधले आणि तुमच्या पतीला तुम्ही भैरव म्हणून जर संबोधले तर त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे। प्रत्यक्षात जगातील प्रत्येक पुरुष हा भैरवच आहे आणि जगातील प्रत्येक स्त्री ही भैरवी आहे। दुसऱ्या दिवशी तुमच्या ज्या मैत्रिणीचे कपडे तुम्ही घातलेले आहेत ते कपडे तिला परत करा आणि तिने दिलेले कपडे इतर कोणाला तरी बाहेर देऊन टाका, दान करा। अशा प्रकारे हा प्रयोग पूर्ण होईल आणि तुमचे नशीब बदलायला सुरुवात होईल। तर हा प्रयोग थोडासा किचकट आहे, पण करण्यास जर हरकत नसेल तर तुम्ही हा प्रयोग करू शकता। तुमचे या संदर्भात काय मत आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा।